प्रोडक्ट तयार केलं. तर 2 वर्षापासून आपण याच्या मागे आहे सतत. तर याचं मार्गदर्शन आम्हाला कसं ते आमचे जे गुरुजी आहे श्री अरविंद म्हणून यानं मार्गदर्शन केलं की बा आम्ही त्याला सांगू प्रत्येक वेळेनं ज्यावेळेसही भेटे त्यावेळेस का बाबाजी भलताच संत्रा फुटला पण डिंक्याचं भलतं भरपूर प्रमाण आहे. तर मग ते सांगायचं लावून टाकणं शेण गोमित्र, ठीक आहे बा लावायचं. मग अधिक परत सांगायचं त्यांना की बाबाजी डिंक्या तर कव्हर नाही झाला. मग असं करायचं का 3 दिवस त्याचा पेस्ट बनवायचा. निमाचा पाला, गोमित्र, 5 किलो निमाची पत्ती, 5 किलो गोमित्र, 5 किलो शेण, असं 15 किलोचं पेस्ट तयार करायचा आणि तो झाडाला लावायचा. तर 1 किंवा 2 वेळा तिथं लावलं का तो नष्ट होते आणि परत साल तयार होते असं त्याचं म्हणणं पडलं. तर मग आम्ही कसं केलं का प्रत्येक झाडालाच मग लावणं सुरू केलं. जिथे डिंक्या दिसला तिथं लावणं सुरू. मग जिथं जिथं पहिले असं वाटत होतं का तिथंच लावत होतो डिंक्या आला तिथं. पण आता असं केलं का 2 वर्षापासून का प्रत्येक झाडालेच पूर्ण झाडालेच मग बोर्ड पेस्ट करून टाकलं. याच्यापासून कसं झाडाची साल मिळून राहिली ह्या पेस्टमुळं. आणि शंखासारखा जो आजार होता झाडावर जात होते शंख, आता कोणी म्हणते का बा शंखानं नुकसान नाही होत. शंखानं नुकसान नाही होत तर कुठलाही कृमी जर झाडावर जाईल तर तो त्याचं काम करनच ना. म्हणून मग शंखही चढत नाही आणि लावणाऱ्या माणसाला त्वचेसारखे आजारही कमी होऊन जाते. आणि परत कसं खर्च कुठलाच नाही आहे याले. निंबाचा पाला आणि गाईचं शेण घेणं जरुरी आहे. आणि गोमित्र 5-5 लिटरचं 3चं कंटेन आहे. हे झाडाला जर पेस्ट केलं त्याच्यापासून डिंक्या सारखा जो आजार आहे हा पूर्ण शेताच्या बाहेरच होऊन जाते. किती वर्षापासून प्रयोग करून? ह्या आम्ही 2 वर्षापासून प्रयोग केला. आता कसं एखाद्या झाडाले किंवा एखाद्या झाडाले दिसून राहिला, पण नाही तर पहिले प्रत्येक झाडाला जसं दिसत होतं का बुवा हे टाका, प्रत्येक झाडाला दिसे. मग आम्ही त्याच्या पहिले रेडू मिल्क वापरलं, मोरचूत चुना वापरला, पण त्यानं कव्हर नाही झालं. पण हे यानं पूर्णपणे कव्हर झालं. हे प्रोडक्ट्स आम्ही 2 वर्षापासून पहिले शेणन गोमित्र लावू पहिले सुरुवातीला. नंतर मग असं विचारात आलं का बुवा ते जे इथॅनिक सायन्स फाउंडेशनचे जे आमचे जे गुरुजी आहे त्याने सांगितलं का नाही म्हणजे त्याच्यात गोमित्रही टाका, निमाचा पालाही टाका आणि हे 3 ते 4 दिवसपर्यंत त्याच्यात किडे असे तयार होईपर्यंत हे राहू द्या. असं तयार कोण दुसऱ्यानं केलं नाही किंवा आजपर्यंत ऐकण्यात आलं नाही. सगळ्या जणांचं हेच म्हणणं होतं रेडू मिल्क टाका बुवा, रेडू मिल्कनं कव्हर होते, त्याची साल काढून टाका. इथं साल काढायची गरज नाही, त्याची पटासनं काढायचं काम नाही, काहीच नाही. फक्त हेच लावायचंच काम आहे. शंख जात नाही परत त्याच्यामुळं. आणि खर्च कमी आहे. म्हणजे निंबाचा पाला सहजतेनं भेटू शकते, गाईचं गोमित्रही भेटते, शेणही भेटते. आणि होऊन कसं राहिलं का बा ज्याला बा समजा शेणासोबत संबंध येऊन राहिला अधिक त्याचा फरक पडते शरीरावर गोमित्राचा आणि शेणाचा.